विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी फर्स्ट इयर 2024 पॅटर्नच्या मुलांसाठी बनवतोय. एक्झामच्या टाइम टेबल आणि वेगळ्या गोष्टी हे बघून तुम्ही घाबरू नका की सर टाइम टेबल आलं की काय. ओके, टाइम टेबल यायला अजून थोडा उशीर आहे. ह्या डेट जर बघितल्या 15 मे 2024, 16 मे 2024 हे मागच्या वर्षाचा एंड सेमचा आहे. तुम्ही म्हणशाल सर मग 2024 पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये हे का आणलंय, सांगतो मी सगळं. ओके, सो लक्षात घ्या. मला 3 प्रश्न खूप मुलांनी विचारलेले. पहिला प्रश्न होता सर फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचा एक्झॅक्ट टर्म एंड कधी असेल, सबमिशन कधी होईल, पीएल कधी असेल, एंड सेम कधी असेल, यांच्या टेंटेटिव्ह डेट तरी सांगा जेणेकरून आम्ही अभ्यासाला लागू. सेकंड प्रश्न होता की सर बॅकलॉग पेपर असतील तर बॅकलॉगचे पेपर आणि रेग्युलर पेपर ओव्हरलॅप होतात का. आणि जर तिसरा प्रश्न होता की बॅकलॉग किंवा रेग्युलरचे पेपर नेमके कुठले आधी होता. तो मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मी 2024 पॅटर्न साठी हा मुद्दामून मागच्या वर्षाचा 19 पॅटर्नचा टाइम टेबल तुम्हाला इथे दाखवला आहे, कारण याच्या नियर अबाउटच सगळ्या गोष्टी घडतात. तुम्हाला सगळे उत्तर मी देतो. चला पहिला प्रश्न जाऊया की आपला शेड्यूल डेट्स काय असणार आहे. तर मी सांगतो आता टर्म एंड बघा, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न साठी डेडिकेटेड हा व्हिडिओ आहे. ओके, यस. सो फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचा टर्म एंड जर आपण कन्सिडर केला की आता जनरली युनिव्हर्सिटीचे डेट आपल्याला माहिती 10, 12, 13 मे आहे, पण तसं नाही होत. कॉलेजमध्ये आधी होते थोडं. तर काही कॉलेजमध्ये असं धरा की 30 एप्रिल पर्यंतच होणार आहे. आता भरपूर कॉलेजच्या मी एक्झाम सेक्शन मध्ये बोललेलो आहे, फर्स्ट इयरच्या एचओडी सोबत बोललेलो आहे, त्याच्यानंतरच मी हा व्हिडिओ तुम्हाला देतोय. सो हे टेंटेटिव्ह आहे, याच्यात थोडाफार चेंज होऊ शकतो, जास्त नाही. ओके, आणि मॅक्सिमम धरलं 30 एप्रिल किंवा मॅक्स टू मॅक्स आपण धरूया 5 मे पर्यंत तुमचा टर्म एंड होणार आहे. टर्म एंड म्हणजे काय, विथ सबमिशन वगैरे सगळं तुम्हाला इथे करणं आहे. आता राहिलं पीएल, प्रिपरेशन लिव्ह. एक्झामच्या आधी जे 8-15 दिवस सुट्टी असते आपल्याला अभ्यासासाठी, ती कधी पर्यंत असेल. मग आपण धरूया की समजा काही कॉलेजचं 30 एप्रिलला टर्म एंड होतोय, काहींचा 5 मेला होतोय, बरोबर. याच्या आधीच होऊन जाणार आहे. मग 5 मेला जरी धरलं तर साधारणतः 18 ते 20 मे पर्यंत टेंटेटिव्ह देतोय, कारण मी 12-13 दिवस आपल्याला पीएल भेटते, 15 दिवस भेटते. मग आपण धरूया 18 मे ते 20 मे पर्यंत तुम्हाला पीएल असणार आहे. ओके, 18 ते 20 मे पर्यंत 12 ते 15 दिवस. आणि मग एंड सेम कधी सुरू होईल, साधारणतः 20 मे पासून एंड सेम सुरू होईल तुमची. 20 मे 2025 पासून एंड सेम सुरू होईल. मागच्या वेळची एंड सेम बघितली तर ती 15 मे पासून सुरू झालेली आहे. कळतंय तुम्हाला. सो नियर अबाउट तसंच असतं, थोडाफार चेंज होतो. आणि संपली कधी होती, 3 जूनला संपली होती. म्हणजे तुम्ही जर टाइम टेबल बघितलं तर 18 दिवस पेपर चालू होते. 18 दिवसात 10 पेपर झाले. असं का, कारण इथे जर बघितलं 15, 16, 17 नंतर 18 नंतर डायरेक्ट 22, 4 दिवस गॅप आला. काही सुट्ट्या वगैरे आल्या, तो गॅप कन्सिडर होऊन जातो. आता पहिला प्रश्न क्लिअर झाला. सेकंड बघा, बॅकलॉग आणि रेग्युलरचे पेपर ओव्हरलॅप होतात का. यस. आणि कुठले पेपर आधी होतात. सो दोन्ही प्रश्नांचं उत्तर असं आहे की इथे फर्स्ट इयर मध्ये कुठलेच पेपर ओव्हरलॅप होत नाही. बॅकलॉग रेग्युलर सेपरेट पण होत नाही, कुठले आधी कुठले नंतर असं पण होत नाही. सो या दोन्ही प्रश्नांचं उत्तर हेच आहे की फर्स्ट इयर मध्ये 10ची 10 पेपर एकाच वेळी होता. ओके, 10ची 10 एका वेळी. बघा आता मी सांगतो, 15 तारखेला M1 झाला होता, 16ला फिजिक्स झाला होता, 17ला मेकॅनिकल होता, 18ला केमिस्ट्री होता. तर डायरेक्ट मध्ये काही सुट्ट्या आल्या, गव्हर्नमेंट सुट्ट्या वगैरे, 22ला डायरेक्ट BEE आला. 3 दिवसाच्या गॅपने 25ला BXC आला. 3 दिवसाच्या गॅपने 28ला हा मेकॅनिक्स आला. ओके, नंतर 1-2 दिवसाच्या गॅपने 30ला PPS आला. 1 तारखेला पुन्हा 2 दिवसाच्या गॅपने M2 आला. आणि मग शेवट हा आला आपला ग्राफिक्स. कळतंय तुम्हाला. या पद्धतीने हे सगळं शेड्यूल होतं सगळ्या पेपरचं. तुमचं पण असंच असणार आहे. म्हणजे समजा आपण धरलं की 20 मे पासून आपण धरूया, 20 मे पासून तर साधारणतः 5-6-7 जून पर्यंत तुमचे 15 दिवसात 10 पेपर होऊन जातील. सो आता क्लिअर झालं. सो काही टेन्शन असेल, बॅकलॉग होतं तर बॅकलॉग आधी होईल का नंतर, किंवा ओव्हरलॅप होईल का, काही टेन्शन घेऊ नका. सगळे पेपर सोबतच होतात, त्यामुळे ओव्हरलॅप वगैरे कुठलेच होत नाही. ओव्हरलॅप म्हणजे काय, एकाच दिवशी 2 पेपर. हे कधी होतं, सेकंड इयरला गेले, फर्स्ट इयरचे बॅक राहिले तेव्हा होतं की सकाळी समजा 10 वाजता, हे बघा सकाळी 10 वाजता समजा फर्स्ट इयरचा दिला, तर मग दुपारी 2 वाजता सेकंड इयरचा द्यायचा आहे. त्याच दिवशी त्याला ओव्हरलॅप म्हणतो आपण. ओके, हे ओव्हरलॅप नाहीये. इथे एवढंच होईल की एखाद्या समजा
M1 आहे आणि नंतर एखादा समजा SME आहे. आता SME निघून गेला, इथे तुम्हाला FPL आला आहे, बरोबर. आधी SME होता. मग हा जो एका दिवसाचा प्रत्येक पेपरला एक दिवसाचा गॅप असतो, काही काही पेपरला 2 दिवसाचा येतो. फक्त बॅकलॉगमुळे काय होईल की सलग पेपर येईल, 15 नंतर 16, 16 नंतर 17, 17 नंतर 18 गॅप राहणार नाही, एवढं होऊ शकतं बॅकलॉग मध्ये, पण ओव्हरलॅप होणार नाही. आणि ज्याला बॅक नाहीये ऑब्व्हियसली त्याला प्रत्येक पेपरला 1 दिवस किंवा 2 दिवस गॅप भेटणारच आहे. सो क्लिअर झालं सगळ्यांना तुम्हाला. सो हे फर्स्ट इयरच्या मुलांसाठी हे डेडिकेटेड शेड्यूल आहे आणि नियर अबाउट हे असंच असणार आहे. याच्यात पण थोडंफार चेंज होऊ शकतं. ऑब्व्हियसली मी माझं टेंटेटिव्ह अनुमान तुम्हाला सांगितलं आणि प्रत्येक वेळी सांगतो नियर अबाउट तेच असतं. लास्ट व्हिडिओमध्ये मी सेकंड इयर थर्ड इयर बी साठी आणि 19 पॅटर्नच्या मुलांसाठी सांगितलं होतं. हे डेडिकेटेडली 24 पॅटर्न फर्स्ट इयरच्या मुलांसाठी. याच हिशोबाने तुम्ही कन्सिडर करून अभ्यासाला लागा, तुम्ही टॉप करशाल. आणि अभ्यास करताना तुमच्या फर्स्ट इयरच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस असलेलं आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. तुम्ही प्ले स्टोअर वरनं किंवा ऍप स्टोअर वरनं डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये तुमच्या फर्स्ट इयरच्या प्रत्येक विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठी हिंदीमध्ये आहेत. नोट्स आहेत, जो पुस्तक बघण्यापेक्षा डायरेक्ट सिंपल नोट्स आहेत ते रेफर करा. तुम्हाला कॉलेजमध्ये समजलं नाही ना, लेक्चर बघा, 2-2, 3-3 वेळा बघा, तुम्हाला ते विषय सोपे वाटायला लागतील. सॉल्व पेपर आहे, जे आम्ही जे मागच्या वेळी पेपर झाले मागच्या सेमला ते सॉल्व आहे, आणि जे विषय या सेमला त्यांचं मॉडेल पेपर आम्ही सॉल्व्ह करून दिलेले मित्रांनो. पेपर पॅटर्न दिलाय, कसं टॉप करायचा, पेपर कसं लिहायचं, सगळ्या गोष्टी आपल्या वन सोल्युशन मध्ये, वन सबस्क्रिप्शन मध्ये आहे. सो जो विषय अवघड वाटतो, ज्याच्यात टॉप करायचं, जो बॅकलॉग आहे त्याचं नक्की सबस्क्रिप्शन घ्या. फ्री लेक्चर बघा, आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की, मी 100% गॅरंटी देतो, कॉलेजमध्ये पहिले येशाल, वर्गात पहिले येशाल, जर पर्पल हॅट ॲप वरनं तुम्ही अभ्यास मनापासून केला तर. ओके, डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. थँक्यू.